पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू अनुष्काला घेऊन गेस्ट रूममध्ये येते आणि त्यावेळीसुद्धा अनुष्का रडतच असते. तर पारू तिला म्हणते की अनुष्का मॅडम, मी तुमचं दुःख समजू शकते, कारण मी जेव्हा लहान होते तेव्हाच माझी आई वारली आणि बासुद्धा कामाच्या निमित्ताने इकडे शहरातच आला. आणि त्यावेळी अनुष्का तिला म्हणते की पारू, आपण स्त्री आहोत आणि मला सांग, स्त्रियांपेक्षा कणखर कोणी असतं का? आणि त्यावर पारूसुद्धा हसून नाही म्हणते. आणि मग त्यानंतर ती अनुष्काला सांगते की तुम्ही इथेच थांबा, मी पटकन तुमच्यासाठी टॉवेल घेऊन येते. आणि मग ती त्या खोलीतून बाहेर पडते. पण मग त्यानंतर आदित्य त्या ठिकाणी येतो आणि अनुष्का रडत आहे हे बघून तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो पटकन तिला रुमाल देत म्हणतो की अनुष्का, तू का रडतेस? जर तुला कोणी रडताना बघितलं ना तर सगळ्यांना आश्चर्य वाटेल, कारण तुझ्यासारखी स्ट्रॉंग मुलगी अशी रडताना अजिबात छान दिसत नाही. आणि त्यावर अनुष्कासुद्धा डोळे पुसत हसतच हो म्हणते. पण तितक्यात दामिनीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांचं बोलणं लपून ऐकत राहते. आणि मग त्यानंतर आदित्य अनुष्काचा मूड ठीक व्हावा म्हणून तिच्याशी गप्पा मारत असतो. आणि त्यावेळी बोलता बोलता तो अनुष्काला असं म्हणतो की मागाशी जेव्हा तू दामिनी काकूसोबत बोलत होती ना, तेव्हा क्षणभरासाठी मला असं वाटलं की आईच बोलत आहे. तोच कॉन्फिडन्स, तीच बोलण्याची पद्धत. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की आदित्य प्लीज, आता तू मला आई म्हणू नको बरं का. आणि ते ऐकून आदित्यसुद्धा हसू लागतो. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य, तू खरंच खूप लकी आहे, कारण तुझ्याकडे आई आहे. तर आदित्य अनुष्काला म्हणतो की अनुष्का, तू काळजी करू नको, आता तू किर्लोस्करांच्या घरात आली आहेस ना, मग आई जितका आम्हाला जीव लावते तितकाच ती तुलासुद्धा नक्की लावेल. मात्र अनुष्का त्याला विचारते की कोणत्या नात्याने, आणि या प्रश्नाचं आदित्यकडे उत्तर नसतं. पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. मात्र दामिनी तिला थांबवत म्हणते की पारू, तुला काय करायचं आहे आतमध्ये जाऊन? तर पारू म्हणत असते की मला अनुष्का मॅडमला टॉवेल द्यायचं आहे. पण दामिनी म्हणते की काही गरज नाही आहे, बघ तिकडे आदित्यने तिला त्याचा रुमाल दिला आहे, आता तू उगाच इथे थांबून चोंबडेपणा करू नको, निघ इथून. आणि ती पारूला तिथून हाकलून देते. अनुष्का आदित्यला एकत्र बघून हसतच मनाशी म्हणत असते की यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे. आणि मग ती सुद्धा तेथून निघून जाते. त्यानंतर मग अनुष्का घरी जाण्यासाठी निघते. आदित्य तिला सोडण्यासाठी बाहेर येतो. त्या ठिकाणी मारुती उभा असतो. तर अनुष्का त्याच्यासोबत बोलायला जाते. ती विचारते की काका, कसे आहात तुम्ही? आणि त्यावर मारुती म्हणतो की मॅडम, मी ठीक आहे. तर अनुष्का त्याच्यापुढे हात जोडत्याने म्हणते की काका, मला माफ करा, काल मी तुम्हाला खूप बोलले. तर मारुती म्हणत असतो की हो मॅडम, हे काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज हात जोडू नका, मीच हात जोडतो. तर अनुष्का म्हणत असते की हो, असं कसं? तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पारूचे बाबा आहात, म्हणजे माझ्याही बाबांसारखेच झालात ना. आणि पारू तर किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, त्यामुळे मग आम्ही तिला जो मान देतो तो तुम्हालासुद्धा द्यायला नको का? आणि तिचं ते बोलणं ऐकून मारुतीला तर खूप आनंद होतो. तर आदित्य अनुष्काला सांगत असतो की हे फक्त पारूचे बाबा नाहीत, तर माझे मारुती मामासुद्धा आहेत. मी यांच्याच पुढे लहानाचा मोठा झालोय आणि आई यांना तर भाऊ मानते, त्यांना नेहमी राखी बांधते. आणि ते ऐकून अनुष्का तर मारुतीच्या पायाच पडते आणि त्यामुळे मारुतीला तिचं खूप कौतुक वाटतं. तो तिला भरभरून आशीर्वाद देतो आणि म्हणतो की चला मॅडम, मी तुम्हाला सोडायला येतो. पण आदित्य म्हणतो की नाही मारुती मामा, तुम्ही आत्ताच ड्राईव्ह करून आला आहात ना, मग तुम्ही आराम करा, मी त्यांना सोडायला जातो. आणि मग त्यानंतर आदित्य आणि अनुष्का तिच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर मारुती त्याच्या घरी जातो. तिथे पारू स्वयंपाकाची तयारी करत असते. मारुतीला बघून ती विचारते की बा, आत्ता तू इथे काय करतोय? तुला तर अनुष्का मॅडमला सोडायला जायचं होतं ना. तर मारुती हसतच म्हणतो की अगं, जायचं होतं, पण आदित्य बाबांनी माझ्या हातून चावी घेतल्याने सांगितलं की मामा तुम्ही आराम करा, अनुष्काला मी सोडायला जातो. खरंच त्या अनुष्का मॅडम ना खूप चांगल्या आहेत. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. तर मारुती मगाशी जे काही घडलेलं असतं ते पारूला सांगू लागतो आणि म्हणू लागतो की जसं अहिल्या मॅडम आपल्याला आदर देतात ना, तसंच आदर त्या अनुष्का मॅडमने सुद्धा मला दिला. त्या तर मला सतत काका काकाच म्हणत होत्या, मला खरंच खूप चांगल्या वाटल्या त्या. आणि ते ऐकून पारूसुद्धा म्हणते की आदित्य सरांसाठी त्या चांगल्याच आहेत. तर मारुती म्हणत असतो की अगं, आपण नोकर माणसं, आदित्य बाबांसाठी काय चांगलं काय वाईट ते आपण नाही ठरवायचं. पण मला खरंच असं वाटतं की जर त्या दोघांचं लग्न झालं ना, तर अहिल्या मॅडमच्या कुटुंबाला एक खूप चांगली सून मिळेल. आणि त्याचं ते बोलणं ऐकून पारूला तर खूप वाईट वाटतं.
आणि नकळतपणे तिचे डोळेही भरून येतात. दुसरीकडे आदित्य आणि अनुष्का चाललेले असतात, पण ते दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही. त्यानंतर मग आदित्य गाणी लावतो, तर गाडीमध्ये सगळी प्रेमाचीच गाणी सुरू होतात. त्यामुळे अनुष्काला हसू येतं, तर आदित्य पटकन ती गाणी बंद करतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा शाळेच्या प्रोजेक्टविषयी बोलू लागतात. अनुष्का आदित्यला सांगते की अहिल्या मॅडमसाठी काम करणं म्हणजे माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. तू असं समज की मी हे प्रोजेक्ट स्वीकारलं. आणि ते ऐकून आदित्यला खूप आनंद होतो. अनुष्का त्याला सांगते की आता आपण एक छोटीशी मीटिंग करूयात माझ्या घरी. तू अहिल्या मॅडमला याबद्दल सांग आणि मला तसं कळव. त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे, मी आईसोबत बोलतो आणि तुला त्याबद्दल कळवतो. हवं तर आपण उद्याच मीटिंग करूयात. आणि त्यावर अनुष्कासुद्धा हो म्हणते. त्यानंतर आदित्यची गाडी अनुष्काच्या घराजवळ येते आणि त्यावेळी एक लहान मुलगी गजरे विकण्यासाठी तिथे येते. ती आदित्यला म्हणत असते की सर प्लीज तुम्ही गजरा घ्या ना, 2च गजरे राहिले आहेत. तर आदित्य हसून म्हणतो की अरे बाळा, मी कोणासाठी गजरे विकत घेऊ. तर ती मुलगी अनुष्काकडे बघत म्हणते की तुमच्या बायकोसाठी. आणि ते ऐकून आदित्य पटकन म्हणतो की अगं ती माझी बायको नाही आहे. मात्र मग त्यानंतर तो त्या मुलीकडून गजरे विकत घेतो आणि तिला 500 रुपये देतो. त्यामुळे ती मुलगी खूप खुश होते. तर अनुष्का आदित्यला विचारत असते की कोणासाठी घेतलेत तू हे गजरे. तर आदित्य पटकन म्हणतो की या मुलीसारखीच माझीसुद्धा एक गोड मैत्रीण आहे, तिच्यासाठी. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की ठीक आहे. पण मग त्यानंतर आदित्यला त्याची चूक लक्षात येते. तो अनुष्काची माफी मागत म्हणतो की सॉरी, तुला गजरा हवा असेल तर तू सुद्धा नक्की घे. पण ती हसतच म्हणते की काही हरकत नाही, पुढच्या वेळी तू माझ्यासाठी घे. आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे पारू तिच्या जास्वंदीच्या झाडाजवळ येते, मात्र त्या झाडाला आज फूल आलेले नसते. आणि मग पारू रडत तिथेच बसून राहते. तिला मगाशी मारुती जे काही बोललेला असतो ते आठवतं. अनुष्काला आणि आदित्यला तिने जेव्हा एकत्र बघितलेलं असतं तो क्षण आठवतो. आणि प्रियाचं आणि अहिल्याचं बोलणंसुद्धा आठवतं की त्या दोघींनाही अनुष्का खूप आवडली आहे. आणि ते सगळं ऐकून मग ती रडू लागते आणि मनाशी म्हणत असते की मला तर कायमच असं वाटायचं की आदित्य सरांना अगदी तशीच बायको मिळावी जशी अहिल्या मॅडमला सून हवी आहे. कारण खरंच ही माणसं खूप चांगली आहेत, त्यांचं नेहमीच चांगलं व्हावं. आणि मग त्यानंतर ती तिचं मंगळसूत्र बाहेर काढते आणि ते डोळ्याला लावत म्हणते की या मंगळसूत्रावर आता फक्त माझा हक्क आहे. कारण माझं आणि आदित्य सरांचं नातं फक्त माझ्याकडूनच आहे. मात्र थोड्याच दिवसांमध्ये या घरात एक अशी व्यक्ती येईल जी या मंगळसूत्रावर तिचा हक्क सांगेल. मात्र काही झालं तरी मी माझं कर्तव्य विसरणार नाही. मी या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी कायम काम करत राहील. माझ्या देवी आईंची, आदित्य सरांची काळजी घेईल. पण त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येतो, त्यामुळे पारू घाबरते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू, तू इथे काय करतेस. तर पारू म्हणत असते की काही नाही, मी सहजच बसले होते. तर आदित्य म्हणू लागतो की तू अशी सहज बसणारी नाही आहे, मला खरं खरं सांग काय झालंय ते. पण पारू त्याला काही सांगत नाही. आदित्य तिला पुन्हा पुन्हा विचारतो की तुला कशाचं टेन्शन आलं आहे का. पण पारू नाही म्हणते. आणि त्यानंतर आदित्यचं लक्ष तिच्या केसांकडे जातं. तो पारूला म्हणतो की सकाळी तर तुझ्या केसांमध्ये गजरा होता ना, मग आता कुठे गेला. त्याचमुळे तू नाराज आहे का. पण त्यावर पारू काहीच उत्तर देत नाही. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू पटकन डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. आणि मग त्यानंतर तो पारूच्या हातावर ते गजरे ठेवतो. आणि गजरे बघून पारू तर खूपच खुश होते. तिला आठवतं की मारुती तिला म्हटला होता की एका मुलीसाठी गजरा फक्त तिचे वडील, भाऊ किंवा नवरा आणू शकतो. आणि ते ऐकून पारू तर खूप खुश होते. आणि मग तिला असा भासही होतो की आदित्यने स्वतः तिच्या केसांमध्ये गजरा माळला आहे. आणि मग त्यानंतर ती आदित्यचे आभार मानते आणि केसांमध्ये गजरा माळते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू खरंच खूप सुंदर दिसतेस, कायम अशीच हसत राहा. आणि त्यावर तीसुद्धा लाजून हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्या पारूला विचारत असते की पारू, तुझ्या केसांमध्ये गजरा खरंच खूप छान दिसतोय, कोणी आणला तुझ्यासाठी गजरा. आणि ते ऐकून पारू आणि आदित्य मात्र खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.